असे एकूण 14 गुन्हे नांदेड जिल्ह्यामध्ये दाखल आहेत आणि ह्या गुन्ह्यामध्ये एकूण 6,64,934 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। नांदेड़ की स्थानीय क्राइम ब्रांच ने एक महिला समेत 4 लोगों को गिरफ्तार कर उनके पास से 6,46,934 रुपए का सोना जब्त किया है। आपको बता दें कि नांदेड़ स्थानीय अपराध शाखा ने 4 लोगों को पकड़ा है, जिनमें देगलूर की एक महिला सहित 2 पुरुष और कर्नाटक राज्य के भालकी का एक पुरुष शामिल है, जिन्होंने बस में प्रवेश करते समय भीड़ का फायदा उठाकर महिलाओं के आभूषण चुरा लिए थे। ये जानकारी पुलिस अधीक्षक श्री कृष्ण कोकाटे ने बुलाई गई प्रेस कॉन्फ्रेंस में दी है। नांदेड़ जिले में बस में सफर के दौरान भीड़ का फायदा उठाकर बस में चढ़ती हुई महिलाएं और बस में बैठी हुई महिलाओं के सोने के गहने चोरी हो गए थे। पुलिस अधीक्षक श्री कृष्ण कोकाटे, अतिरिक्त पुलिस अधीक्षक अभिनाश कुमार ने स्थानीय अपराध शाखा टीम की सराहना की है। जिन महिलाओं के आभूषण चोरी हुए हैं, उन्होंने नांदेड़ पुलिस को धन्यवाद दिया है। इन चारों चोरों को आगे की जांच के लिए वजीराबाद पुलिस को सौंप दिया गया है। नांदेड जिल्ह्यामध्ये विशेष करून शहरामध्ये किंवा तालुका प्लेसमध्ये बस स्टँड किंवा गर्दीच्या ठिकाणावर महिलांचे दागिने म्हणजे मंगळसूत्र असू द्या किंवा गंठण हे बऱ्याच प्रमाणात चोरी जात होते। तर त्या असे बरेच गुन्हे नांदेड जिल्ह्यामध्ये दाखल आहेत। तर त्या अनुषंगाने माननीय SP साहेबांनी स्थानिक गुन्हे शाखेला सदर घटने म्हणजे गुन्ह्यांचा उलगडा करण्याबद्दल आदेश दिले होते। तर त्याप्रमाणे LCBची एक टीम तयार करून सदर गुन्ह्याच्या ह्या मोडसचे जे आरोपी आहेत त्यांच्या शोधाबाबत त्यांना आदेश करण्यात आले होते आणि त्याप्रमाणे यांनी बऱ्याच अशा गर्दीच्या ठिकाणी किंवा बस स्टँडला व्हिजिट करून त्या ठिकाणची बरीच माहिती घेतली आणि त्यानंतर आम्हाला एक लेडीज ज्यांचे नाव आहे दुर्गा हातावणे, हे 28 वर्षाचे आहे, हे राहणार देगलूरचे आहेत आणि त्यांचे इतर जे त्यांचे मामा आहे हिवराज उपाध्याय आणि इतर त्यांचे 2 साथीदार आहेत, हे आम्हाला नांदेड बस स्टँडला मिळाले। आम्ही त्यांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता तर त्यांनी अशा मोडसचे बरेच गुन्हे केल्याचे निष्पन्न झाले। असे एकूण 14 गुन्हे नांदेड जिल्ह्यामध्ये दाखल आहेत आणि ह्या गुन्ह्यामध्ये एकूण 6,64,934 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे। एकूण 14 गुन्हे आहेत आणि याच्यामध्ये सोबत इतर कोणी आरोपी आहेत का आणि इतर गुन्हे अजून त्यांनी केलेले आहेत का त्याबद्दल तपास चालू है। न्यूज देखने के लिए हमारे चैनल को लाइक और सब्सक्राइब कीजिए। हमसे संपर्क करने के लिए 9049032007 पर कॉल या व्हाट्सएप कर सकते हैं।